आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही उपस्थित आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम, तांदुळवाडी रोड, कळंब येथे. या आश्रमाला भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला मिळते. येथे जवळपास 60 ते 70 विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, औषधी वनस्पती आणि वृक्षांचे संगोपन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसर हिरवागार, स्वच्छ आणि निसर्गरम्य असून त्यांनी त्यांच्या शेतात देखील अशाच पद्धतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खूप मोठे झाडे लावलेली आहेत. एकदा आलेला व्यक्ती पुन्हा पुन्हा या ठिकाणी यावे अशी इच्छा मनात बाळगतो. आजच्या धावपळीच्या आणि प्रदूषणयुक्त वातावरणात हा आश्रम पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श नमुना ठरत आहे. वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य येथे केले जात आहे. म्हणूनच आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या प्रेरणादायी कार्यामागील व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण हभप महादेव महाराज आडसूळ यांच्याशी विशेष संवाद साधण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. महाराज, ऑनलाईन धाराशिव न्यूजच्या वतीने आपले मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम आपणास जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पर्यावरण संवर्धनाबाबत आपण समाजाला कोणता संदेश देऊ इच्छिता? वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. या संत युक्तीला अनुलक्षून मानवी जीवनामध्ये आज पर्यावरणाचा जो समतोल आहे, आज 5 जून पर्यावरण दिन म्हणून संपूर्ण जगतामध्ये साजरा केला जातो. आणि पर्यावरणाचं अत्यंत महत्त्वाचं जे काम आहे ते वृक्ष करत असतात. वृक्षाला आपण सांभाळणं, त्याचं संवर्धन करणं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणं. आणि एका वृक्षाचा आपण उपयोग पाहिला. एक सर्वसाधारणपणे निरोगी पूर्ण वाढलेला वृक्ष साधारणपणे 550 लिटर ऑक्सिजन पुरवतो आणि एका माणसाला दररोज ऑक्सिजनची साधारणपणे 500 लिटर ऑक्सिजन माणसाला आवश्यक असतो. आणि म्हणून पर्यावरणाच्या दिनाच्या निमित्तानं सांगावं असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीनं, मग महिला असो पुरुष असो, आपल्या घरातील मातोश्रीच्या नावानं, आपल्या घरातील वडिलाच्या नावानं, आपल्या घरातील मुलाच्या नावानं, स्वतःच्या नावानं एकतरी वृक्ष लावावा आणि हयात तो सांभाळावा. म्हणजे आपण आपल्या घरातील 5 माणसासाठी 5 वृक्ष लावा. ते कुठं जिथं जागा दिसेल, बांधावर असेल, नदीच्या कडेला असेल, शेतात असेल, आपल्या परसबागामध्ये असेल, या वृक्षाचं आपण संवर्धन करण्यासाठी आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपलं मूळ खऱ्या अर्थाने कर्तव्य समजून ते करावं. मी मागील जवळजवळ 40 वर्षापासून श्री संत ज्ञानेश्वर माऊली बालकाश्रम या ठिकाणी म्हणजे कळंबमध्ये जे साधारणपणे 40 गुंठ्याचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी अनेकविध झाडं आहेत. मग बांबूची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, चक्कूची झाडं आहेत, वेगवेगळे औषधी वनस्पती आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पूर्ण 18 तास 20 तास ऑक्सिजन बाहेर टाकणारी जी झाड आहेत त्याच्यामध्ये बांबू आहे, लिंब आहे, तुळस आहे, वड आहे, पिंपळ आहे. अशा आपण वृक्षाची लागवड केली तर आपलं शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहणार आहे. या जगतातील जीवसृष्टी जगण्यासाठी पर्यावरणाच्या दिवशी असो किंवा ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला आपण वृक्ष लावावेत, ती जगवावी सृष्टी हरितभरित करण्यासाठी. आणि म्हणून
मी आपल्याला थोडक्या 2च शब्दामध्ये सांगतो. तुकोबाराय सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयीरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. जशा प्रकारे आपले सोयरे धारे आपल्याला मदत करतात, किंबहुना तशा प्रकारे ही झाडं आपण लावल्यानंतर आपल्या जगण्याला मदत करणार आहेत. आणि म्हणून आपण वृक्ष लावावेत आणि ते वाढवावेत.